जय भीम. काल पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडिया फाउंडरचा अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला. शिक्षण मंत्री यांच्या राजीनाम्याविषयी. आता अभिजित दिपकेची एंट्री अमेरिकेतून बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातात घेऊन झालेली आहे आणि बऱ्याच वेळेस तो बाबासाहेबांचं नाव घेताना दिसतो. आपल्या देशात कसं झालेलं आहे माहिती आहे का? लोकांना त्यांची गरज का आहे याची जास्त गरज नाही आहे. तो कशावर बोलतो आहे, त्याचं काम कसं चालतं आहे, ते काय करू राहिलं आहे याच्यात बारकावे बघण्यात आहे. आता बाबासाहेबाचं नाव घेतल्यामुळं आज तो फेमस आहे, पण कदाचित उद्याच्याला तो एवढा फेमस राहील हे नाही सांगता येत. कारण काय माहिती का, आपल्या देशात जात धर्म आणि तो कुणाला फॉलो करतो आहे, कुठली विचारधारा बाळगतो ह्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जाऊ द्या, आता बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता सांगायचा मुद्दा म्हणजे जवळचाच झालं तर UPमधील खान सर. आता बरेच लोकांची अशा भावना आहेत की खान सर गरिबांसाठी चांगलं काम करत आहेत, विद्यार्थ्यांसाठी चांगलं काम करत आहेत, स्वस्तात कोचिंग करत आहेत. आत्ता त्यानं हॉस्पिटलही काढले, चांगल्या गोष्टी. पण तरीसुद्धा खान सरला आता मध्येच फैजल खान म्हणून आणि त्यांच्यावर बरेचसे काही आरोप म्हणून आतमध्ये टाकले गेले. म्हणजे काय तर तिथंही हा प्रोपोगंडाच आहे की मीडियाशी काहीतरी थोडासा वाद झाल्यामुळं त्यांना त्या गोष्टीचा सामना करावा लागला. ठीक आहे, आजूबाजूच्या दुसऱ्या लोकांना कधीच करावं लागणार नाही, खान असल्यामुळं होऊन जाऊ दे. आता असंच एक सोशल मीडियावर हुसेन मंसूरी नावाचं एक कॅरेक्टर आहे की गोरगरिबांना कुठलाही जाती धर्म न बघता मदत करणारा माणूस आहे. पण मला वाटतं कालांतरानं भारतातली अशीच जर परिस्थिती राहिली तर उद्याच्याला हुसेन मंसूरीवर सुद्धा कोणीतरी म्हणणार, हे लोकांच्या जीवावर कमवलं आणि ते वाटीत होता, याला याच्याकडून कमवलं, त्याच्याकडून देणग्या घेत होता, ते करीत होता. म्हणजे लोकांना सध्या काय करते ह्याची गरज नाही. उद्याच्याला मंसूरी आणि हुसेन या नावावर लोक अशी परिस्थिती आहे भारतातली. माणसाला गरज काय आणि कुठला माणूस तो गरज भागवतोय यापेक्षाही आपल्या देशात तो देणारा कोणत्या जातीचा आहे, कुठल्या विचारधारेचा आहे हे बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि जोपर्यंत भारतातला हा विकनेस लोकांच्या मानसिकतेतून कमी होणार नाही तोपर्यंत भारताचं काही भलं नाही. तोपर्यंत चाललं आहे आपलं, चलू दे.